कोल्हापूर महानगरपालिकेचा महायुतीतला पहिला महापौर कोण असणार याची उत्सुकता शहरवासियांना लागलेली आहे। त्यातच भाजपकडून रूपाराणी संग्रामसिंग निकम यांचं नाव निश्चित झालं। मात्र गेल्या काही दिवसांपासून महापौर पदाचा कार्यकाळ नेमका किती असणार यावर अद्याप निर्णय झालेला नाही। त्यामुळे यंदाही महापौर पदाची खांडोळी होणार का की 2.5 वर्ष एकच महापौर राहणार याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे। कोल्हापूर महापालिकेत महापौरांसह उपमहापौर पदाची वाटणी। महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत 6 वर्षांनी महापौर बदलण्याची चर्चा। नवनिर्वाचित नगरसेवक विकासाकडे लक्ष देणार की महापौर पदाकडे याचीच चर्चा। कोल्हापूर महानगरपालिकेत 81 नगरसेवक आहे। गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर महानगरपालिकेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता अबाधित होती। त्यात झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महायुतीनं काँग्रेसला धक्का देत महापालिकेवरील महायुतीचं निर्विवाद वर्चस्व स्पष्ट केलं। यामध्ये भारतीय जनता पक्ष 26, शिवसेना 15, राष्ट्रवादी 4 तर जनसुराज्य शक्ती पक्षाचा 1 असे 46 नगरसेवक सध्या महायुतीकडे आहेत। त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेचा महापौर करण्यासाठी 41 नगरसेवकांची मॅजिक फिगर महायुतीकडे असल्यानं कोल्हापूरचा महापौर हा महायुतीचाच होणार आहे। त्यात नवा महापौर भाजपचाच होणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं। भाजपच्या पहिल्या महिला महापौर म्हणून रूपाराणी संग्रामसिंह निकम यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्यात आलाय। महापौर पदाच्या कालावधीबाबत वरिष्ठांच्या निर्णयाप्रमाणेच प्रक्रिया होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलंय। आज हे ठरलं की महापौर बीजेपी, उपमहापौर शिवसेनेला दिला। शिवसेनेने ठरवायचं की त्यांचा उपमहापौर की जनसुराज्याचा, त्यांची चर्चा चालू आहे। आणि स्टँडिंग भारतीय जनता पार्टी असं आज जेवढं ठरवायला होतं तेवढं ठरवलं। देवेंजींनी इच्छा व्यक्त केली ती आम्हाला आज्ञा आहे। देवेंजींची इच्छा आज्ञा म्हणून आम्ही काम करतो। निवडणूक लढवताना आम्ही महायुती म्हणून ही निवडणूक लढवली आहे। यामध्ये तिन्ही पक्षांचा समावेश आहे। प्रत्येकाला यामध्ये संधी मिळाली पाहिजे असं पक्षांना वाटतं। मात्र महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, परिवहन, शिक्षण अशी वेगवेगळी पदं आहेत। आमचा प्रयत्न आहे की महापौर, उपमहापौर या पदाची वाटणी होऊ नये। निवडणूक लढवत असताना आम्ही महायुती म्हणून ही निवडणूक लढवलेली आहे। त्यामुळे तिन्ही पक्षाच्या नगरसेवकांचं यामध्ये समाविष्ट आहे। त्यांचं समाधान झालं पाहिजे, त्यांना यामध्ये संधी मिळाली पाहिजे, या मताचे तिन्ही पक्ष आहेत। आमचा प्रयत्न असणार आहे किंवा भारतीय जनता पार्टीचा किंवा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा प्रयत्न आहे की याची महापौर उपमहापौराची जास्त खांडोळी होऊ नये, आमचाही तो प्रयत्न असणार आहे। दरम्यान महापौर पदाच्या वाटणी संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांना विचारलं असता लोकांच्या अपेक्षा जास्त असतात। आम्हालाही वाटत होतं की महापौर पदाची वाटणी होऊ नये, मात्र मित्रपक्षांनाही संधी द्यावी लागते असं त्यांनी म्हटलंय। लोकांच्या लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा फार मोठ्या असतात। आम्ही सुद्धा असं वाटत होतं, आम्ही ज्यावेळी पदाची खांडोळी होती त्यावेळी आम्ही टीका करत होतो। पण आमच्या लक्षामध्ये आलं की लोकांना एकसंघ ठेवायचं असेल तर पदही वाटून द्यावी लागतात। आता वास्तविक 10 महिन्याचा महापौर होणार, काय वर्षाचा होणार, काय 5 वर्षाचा होणार, याच्यापेक्षा प्रशासन एकसंघ ठेवून काम आम्ही कसं करणार, तिन्ही पक्षाची मंडळी एकसंघपणानं चांगलं काम कसं करणार, ह्याला फार महत्त्व आहे। सत्तेच्या कार्यकाळाची वाटणी आपण पाहूयात। महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत 6 वर्षांनी महापौर बदलण्याची चर्चा झाली। भाजपाने शिंदे शिवसेनेचे 4 महापौर होणार आहे। महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, परिवहन आणि शिक्षण पदासंदर्भात देखील हीच रणनीती आहे। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि जनसुराज्य शक्ती पक्ष अशा 4ही पक्षात वाटप होणार आहे। महापालिकेत आता महायुती सत्ता स्थापन करणार हे जरी स्पष्ट असलं तरी महापौर हा भाजपचा मूळ कार्यकर्ता होणार की बाहेरून भाजपमध्ये आलेला आयाराम भाजपचा होणार अशी उत्सुकता आहे। अशा शब्दात सतेज पाटलांनी भाजपला डिवचलाय। कोल्हापूरकरांना उत्सुकता आहे की मूळ भाजपचा होणार का नव्यानं आलेल्या भाजपचा होणार। म्हणजे इचलकरंजी असू दे, कोल्हापूरमध्ये असू दे, मूळ ज्यांनी 20-20 वर्ष आमच्या विरुद्ध लढाई केली काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या विरोधात, त्या ठिकाणी भाजप म्हणून जे कार्यकर्ते एकसंघ राहिले, आता आम्ही बघतोय की कुणाचं चाललं।
महायुतीनं कोल्हापूर महानगरपालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवलं असलं तरी देखील काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष या निवडणुकीमध्ये राहिला आहे. काँग्रेसचे 34 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 असे 35 नगरसेवक निवडून आले असल्यानं अवघ्या काही जागांसाठी महापौर पदाची संधी हुकली आहे. मात्र काँग्रेस हा भाजपच्या विरोधात शड्डू ठोकणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. त्यामुळे पालिकेच्या रिंगणात महायुतीच्या विरोधात काँग्रेसचा सामना रंगणार आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.